रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काढली जातात तिथं पुन्हा काही होतच नाही, ती झाडं जगतच नाही. म्हणजे अगदी 70-80% झाडं जगत नाही, अगदी 10-20% झाडं जगतात. मला वाटतं आता जेवढा प्रयत्न तेवढा आपण करत असतो. आता काही झाडं त्यातली मरत असतील की असं म्हणणार नाही की 100% जगतात म्हणून, पण त्याच्या बदल्यामध्ये एकाला 10. हायवेला पण तोच नियम आहे, सगळ्या रस्त्यांना तोच नियम आहे की बाबा ही झाडं तुम्ही दुसरीकडे लावा आणि जगवा. आणि मला वाटतं ती मोठ्या प्रमाणात जशी त्याची निगा राखली जाते, त्याच्याकडे लक्षही प्रशासनाचं त्या ठिकाणी असतं. आता आपण माहिती घेतली भाऊ, एकूण झाडं किती काढावे लागणार आहेत, म्हणजे त्याचं काही फिगर्स वगैरे? आता अजून तशी सांगितलेले म्हणजे आम्ही जे निरीक्षण केलेलं आहे तर ती आम्ही 17-18 मार्क केलेली आहेत. पण त्यानंतरही आम्ही आता हिअरिंग ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सजेशन ऑब्जेक्शन बघून. आणि मी तर म्हटलं की गेल्या वेळी इथे कुंभमेळा झालेला आहे, इथे साधू संतांचे सगळे टेंट होते, शेड होते, ती जागा तर आपल्याला लागेलच ना. मागचा प्लॅन आपल्याकडे आहेच, त्या प्लॅनवर जे येतील झाडं की मागच्या 7-8-5 वर्षामध्ये आलेली आहेत, उगवलेली आहेत, वाढलेली आहेत, मला वाटतं ती आपल्याला काढावी लागतील. तर त्याच्याशिवाय मग आपल्याला दुसरा पर्याय काय इथे आपल्याला मग. आणि नाशिक शहरात जवळपास एवढी मोठी जागा आपल्याला कुठेच मिळणार नाही साधुग्रामसाठी. आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी त्याच्यामध्ये थोडी लिबरल भूमिका घ्यावी. निश्चित आम्ही प्रशासनाने या भूमिकेमध्येच आहे. आपल्याला केंद्र शासन असेल, माननीय मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, आमचे सगळ्यांची भूमिका हीच आहे की झाडं अधिक लागली पाहिजे, ती वाढली पाहिजे, निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे. आजकाल जो सगळा अनबॅलन्स होतो आहे तो यामुळेच होतोय, याची कल्पनाही आम्हाला आहे. म्हणून निश्चित एकाला 10 झाडं आम्ही या ठिकाणी लावू आणि ती जगवू सुद्धा. जाधव भाऊ, झाडं तोडायला विरोध होत होता, आज आपण प्रत्यक्ष पाहणी केली, काय निदर्शन? नाही, वृक्षप्रेमी आहेत नाशिकमध्ये. निश्चित झाडाचं संवर्धन झालं पाहिजे, निसर्गाचा समतोल असला पाहिजे, या बाबतीमध्ये कुठे दुमत नाही. त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे. पण आपल्याला माहिती आहे 12 वर्षानंतर आपल्याकडे कुंभ येतो. त्याला देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष हे या कुंभमेळ्याकडे आहे. प्रयागराजला जी गर्दी झाली त्या धर्तीवर आपण बघितलं तर गेल्या वेळीपेक्षा तिप्पट-चौपट गर्दी याही वेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे. म्हणून इथे ही जी जागा आहे पंचवटीमधली, इथे साधुग्राम आहे, ते साधूंचा सगळा निवास असतो. गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून ही परंपरा इथली आहे. ही जागा साधुग्रामसाठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे. आणि म्हणजे 54 एकर जागेवर झाडं असतात, लावली जातात अधूनमधून या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर. आणि दरवर्षी इथे कुंभाच्या निमित्ताने जे साधू येतात त्यांच्यासगळे निवासस्थानं असतात, तिथे टेंट असतात, शेड केले जातात. म्हणून याही वर्षी आता 1.5 वर्षावर कुंभ राहिलेला आहे. आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत, भाविक आहेत, संख्या मोठी राहणार आहे. आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल. म्हणून या ठिकाणी काही 10-12 वर्षामध्ये, 8-10 वर्षामध्ये झाडं उगवलेली आहेत. काही इथे प्लांटेशनही झालेलं आहे. मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत जी 10 वर्षाच्या आतली आहेत, जी नंतर लावली गेलेली आहेत, ते काढावी लागतील. त्याच्यामध्ये बाबुळची झाडं आहेत, अजून दुसरे काशीची झाडं आहेत, काही रेंट्री आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उगवलेले आहेत. मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साधूंची व्यवस्था, महत्त्वाची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि हे करणं अपरिहार्य आहे. म्हणून काही जी झाडं आहेत 10 वर्षाच्या आतली आहेत, काही जी फॉरेन प्रजातीची आहेत, त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील. आणि ती काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे. प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून, आणि त्याची बैठक होईल. त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शनही आम्ही मागवलेलं आहे. ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत, जी काढावी लागतील ती झाडं मी काढू. पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल, पुन्हा त्यांना दुसरीकडे त्याला लावता येईल, अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे कमी योजना आखलेली आहे. ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू. पण एक झाड जर गेलं तर 10 झाडं त्या बदल्यामध्ये, सगळी मोठी झाडं, अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी आली का नाही गेली, तसं होणार नाही. एका झाडाच्या बदल्यामध्ये 10 झाडं. इथे फाशीचा डोंगर आहे, इथे अजून पेठ रोडला जागा आहे आमच्याकडे, मोठी जागा आहे की त्यामध्ये हजारो झाडं आम्ही लावू शकतो. त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, आमच्या मनपाने घेतलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू. पण कुठेही निसर्गाचा ऱ्हास होईल, कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी आम्ही करणार नाही. पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे, तिथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे. आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह आहे. हो, खरं तर अशा काही कामगारांनी मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात लेखी तक्रार केलेली आहे आणि हा सगळा अनागोंदी कारभार जो सुरू आहे त्याच्याबाबत त्या तक्रारीत उल्लेख आहे. मला वाटतं आपणही बघतायत
किती वार लेवलवर पावसाळ्यात सुद्धा आपण खड्डे बुजवायचं काम या ठिकाणी केलं. जवळपास 80-90% ठिकाणी आता खड्डे बुजवलेले आहेत. आणि आताच आपण जवळपास 1100 कोटीच्या कामांना, आता रस्त्यांच्या कामांना आता वर्क ऑर्डर देतो आहोत. मला वाटतं दिलेली असेल त्या 2-4-5 दिवसामध्ये. त्या कामाला आता आम्ही तात्काळ सुरुवात करू. आम्हाला अतिशय वार लेवलवर हे रस्ते आणि त्याच्यामध्ये व्हाईट टॉपिंग पण आहेत. म्हणजे आता डांबरी रस्ते आहेत, वारंवार खड्डे पडत आहेत असंही होणार नाही. आम्ही ते व्हाईट टॉपिंग घेतलेले आहेत, सिमेंटचे घेतलेले आहेत. त्यामुळे यापुढे अशी तक्रार येणारच नाही की रस्ते डांबर वाहून गेलं, पाऊस झाला, अतिवृष्टी झाली. त्यामुळे मला असं वाटतं मुख्यमंत्री मोदींनी हीच भूमिका घेतली आहे की रस्ते कायमस्वरूपी टिकतील असे या ठिकाणी करावे. आणि त्याचं टेंडर निघालेलं, वर्कआउट झालेले येत्या 8-10 दिवसामध्ये हे कामं आपल्याला सुरू झालेल्या ठिकाणी दिसतील. थोडीशी गैरसोय सुद्धा नाशिककरांची होईल काही दिवसांसाठी. मला वाटतं त्याबद्दलही आपण सर्वांनी मला माफ करावं मी असं म्हणेल. पण आपल्याला कायमस्वरूपी जर खड्ड्यातून मुक्त व्हायचं असेल तर मला वाटतं हे काम आपलं करणं अपरिहार्य आहे. राज्यातल्या राजकारणासंदर्भातले काही मत सोडून या संदर्भामध्ये आपण पाहणी केल्यानंतर देखील ते या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. तर मंचाने सांगावं आता आम्ही कुंभमेळा कुठे करावा, साधुग्राम कुठे करावं. वारंवार आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की गेल्या वेळेला जे टेंट या ठिकाणी होते तेच प्लॅन आम्ही या ठिकाणी करतो आहोत. आणि त्या ठिकाणी जर या 7-8-10 वर्षामध्ये काही झाडं झुडपं आले असतील तर त्यांची साफसफाई करावी लागणार. त्यामुळे त्यांनी समजून घ्यावं. इकडे या गोष्टीकडे राजकारण म्हणून बघू नका, मनसेला मी म्हणेल. तेव्हा आपण उगाच त्यांनी सुचवा आम्हाला की आम्ही काय करावं, साधूंची व्यवस्था कुठे करावी, त्यांनी सुद्धा सुचवलं तरी चालेल. हो, या ठिकाणी फक्त एवढंच मागणी होती त्यांची की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेण्यात यावा, आम्हाला विश्वासात घेण्यात यावा. तसं झालेलं नाही. आता दावा पर्यावरण प्रेमींचा आहे. मला अजून समजतच नाही. अजून आम्ही फक्त महापालिकेने आता आम्ही प्राधिकरणाकडे आम्ही जात आहोत, वृक्ष प्राधिकरणाकडे. त्यांच्यामध्ये चर्चा होईल, त्यांच्यामध्ये बोललं जाईल, सजेशन ऑब्जेक्शन होतील आणि नंतर हा विषय ठरेल ना. आम्ही काय तर लगेच आलो आणि आधी घेऊन लगेच आता कापायला बसलो मशीन पटपट, असं नाही आहे ना. याच्यामध्ये जी प्रोसिजर आहे ती पूर्ण आम्ही फॉलो करतो आहोत. जे नियम आहेत ते आम्ही सगळे फॉलो करतो आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी जी अनावश्यक झाडं आहेत, जी काही बाभूळची झाडं आहेत, अशी काही झाडं आहेत जी अनवॉन्टेड आहेत, जी फॉरेन ट्री आहेत, रेन ट्री आहेत, छोटी झुडपं आहेत, ती आम्हाला या ठिकाणी काढावी लागतात. भाऊ, संभाजीनगरचा एक विषय आहे शिवकालीन वर नाशिक शहरामधली काही झाडं आहेत. मी सगळ्या निसर्गप्रेमींना सुद्धा विनंती करेल, काही झाडं आहेत की फार त्याची संख्या नाही, किती असतील मला वाटतं अगदी रस्त्याच्या मधोमध आहेत आणि अशा बाजूला आहेत की त्याच्यामध्ये आतापर्यंत शेकडो ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि लोकांना प्राण गमवावे लागले. मुलं आहेत, मुली आहेत, अबालवृद्ध आहेत आणि वेळोवेळी जातात आणि येतात आणि रस्त्याच्या सेंटरला झाडं अशी आहेत की त्याच्यामुळे शेकडो लोकांचे जीव गेलेले आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, आपण एक नाही एकाच्या बदल्यामुळे आपण 25 झाडं लावू, 50 झाडं लावू, पण ही जी झाडं आहेत हे 10, 20, 25 ही काढण्यासंदर्भामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं. अन्यथा आपल्या घरचीच मुलं जात आहेत, दगावत आहेत, जागेवर गतप्राण होत आहेत आणि आपण म्हणत नाही हे झाड आम्ही काढूच देणार नाही. मला वाटतं अशी भूमिका आपण घेऊ नका. उलट याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून, आणि शहर आमचं आहे, ही मुलं आमची आहेत, माणसं आमची आहेत आणि ते आपल्या समोर 100च्या शेकड्याच्या संख्येमध्ये आपण मरताना बघतोय. त्यांचे पंचनामे पुढे ठेवले आहेत की झाडावर आदळून मेलेत, झाडावर अजून बाईक गेली, गाडी गेली, ते दगावलेत. मला वाटतं या संदर्भामध्ये सुद्धा सगळ्यांनी लिबरल भूमिका घ्यावी. आणि एकदा तोही प्रश्न की ते सगळे नाशिककर शिवाय ते एक झाड यांना काढतायत, जे काही इतके लोक मरताना बघतायत. मला वाटतं त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी पुनर्विचार करावा आणि एक होऊन सगळ्यांनी मिळून त्या संदर्भामध्ये ते झाड काढलं पाहिजे. त्याच्या बदल्यामध्ये 1 नाही 10 नाही आम्ही 50 झाडं लावू, पण ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. महापालिकेच्याच विभागानं एनओसी दिल्यानंतर हे झाडं लागले. मग ह्या अधिकाऱ्यांना काय कारवाई केली जाणार का ज्यांनी हे झाडं लावण्यासाठी एनओसी दिली? नाही, अशा एनओसी इथे सर्वात झाडं लावा मला वाटतं असं म्हणलं पाहिजे नाही. काही ठिकाणी जर तुम्ही प्लॅन अगदी नियोजित म्हणजे नियोजन करून व्यवस्थित लावली तर त्याला काही हरकत नाही. पण आता इथे साधुग्रामची जागा आहे, दर 12 वर्षांनी आपल्या सगळ्या साधूंची व्यवस्था करावी लागते आणि इथे सर्रास कुठेही झाड लावा असं झालं असेल तर मग ते चुकीचं आहे. कारण मग आपल्याला इथे दुसरी व्यवस्था करता येणार नाही आणि आपल्याकडे पर्यायी जागा पण नाहीये. म्हणून मला असं वाटतं की जी झाडं आता आम्ही काढू त्याला एकाला 10 प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी झाडं निश्चित लावू. त्याच्यामध्ये 9 सुद्धा होणार नाही. त्याचं संवर्धन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू आणि जी झाडं काढून दुसरीकडे टाकल्यास लावण्यासारखी मोठी झाडं रिप्लांटेशन तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामध्ये कुठेही झाडं गेली ना आम्ही ती लावली नाहीत, एकाला 10च्या प्रमाणे असं होणार नाही. जी शक्य आहे ती झाडं पुन्हा आम्ही या ठिकाणी खालून अगदी काढून ती पुन्हा दुसरीकडे त्या ठिकाणी लावू आणि ती जगवण्याची जबाबदारी सुद्धा आमची राहील. हो, पण या आधीचा अनुभव असा आहे मोबदला मिळालेला नाही. हे मला वाटतं त्या संदर्भामध्ये तोडगा आता निघालेला आहे, सर्वमान्य तोडगा निघालेला आहे. ती कारवाई सुरू आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी मान्य केलेलं आहे. आता त्या संदर्भामध्ये टेक्निकल माहिती अधिकारी देतील, पण आता आम्ही TDR द्यायचा, काय करायचं, पैसे किती द्यायचे, कसे द्यायचे, याच्यावर सर्वांना याच्यात विश्वासात घेऊन सर्व शेतकऱ्यांना आता या बाबतीमध्ये योग्य तोडगा निघालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न प्रलंबित आहे, पण माननीय मुख्यमंत्री महोदय सांगितलं की या वर्षी कुंभच्या आधी हा सगळा प्रश्न मिटवायचा आहे, शेतकऱ्यांना त्यांचे पैसे द्यायचे. आम्ही आता दिवशी पावलं उचललेली आहेत. मला वाटतं लवकरच
हा विषय आता मार्गी लागेल. पण खरं तर हा अशा पद्धतीनं वाद सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळतो. प्रशासन कुठे कमी पडतंय का खुलासा करण्यामध्ये आणि या सगळ्यामध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी? कारण लोक आंदोलनं करतात, रस्त्यावर उतरतात आणि त्यानंतर प्रशासनाचे खुलासे येतात. आपल्याला इथे यावं लागतं वारंवार. नाही, मला येणं आमचं कामच आहे. मी तर कुंभमेळा मंत्री, पण आमचे अधिकारी त्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहेत. तर त्यांनी अजून फक्त सजेशन ऑब्जेक्शन मागवलेले आहेत. हे तर करावं लागेल ना. जे निसर्गप्रेमी आहेत, झाडप्रेमी आहेत, त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही. त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे. ते काही चुकीची भूमिका घेत आहेत का आडमोठेपणाची भूमिका घेत असं अजिबात नाहीये. पण या ठिकाणी कुंभमेळा करणं ही अपरिहार्यता आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही 1 झाड गेलं तर 10 झाडं लावणार आहोत. इथे जास्तीत जास्त जी मोठी झाडं ती काढून आम्ही रिप्लांट करणार आहोत. ती ज्यात सगळे 100% जगतील असं मी म्हणणार नाही, पण आमचा प्रयत्न तो राहणार आहे. पण त्यानंतरही आम्ही ही सगळी भर निश्चित नाशिक शहरामध्येच फाशीचा डोंगर पण आहे, पेठ रस्ता आहे, त्या ठिकाणी झाडं लावून याच्या एकाला 1 झाड गेलं तर मी 10 झाडं निश्चित त्या ठिकाणी लावणार आहोत आणि जगवणार आहोत. भाऊ, आज आपण अधिकाऱ्यांचं तक्रार अमित शहाकडे केली. ऑपरेशन कमळ राबवलं जात आहे अशी त्यांची तक्रार होती. त्या संदर्भामध्ये अमित शहाबाईंनी पण त्यांना सांगितलंय की माझं लक्ष आहे महाराष्ट्रावर. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं बघताय? आता अमित भाईंनीच बघितल्यावर मी काय बोलायचं? त्यांचं लक्ष आहे म्हटल्यावर मी काय बोलू त्या संदर्भामध्ये? मला वाटतं आपणच दाखवत आहेत. काल मला वाटतं शिंदे साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेले होते. अमित भाईंची त्यांची भेट आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे. मला वाटतं हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे, म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदे साहेब अमित भाईंना भेटलेले आहेत. कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे. मला वाटतं कुठे काही फार ताणाताणी तशी नाहीये. काय असेल मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील. देवेंद्रजी, एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल. आमच्यामध्ये अतिशय कॉर्डिनेशन आहे. काही झालं असेल आपण कोणाला इकडे घेतलं तिकडे प्रवास झाला तर झालंही असेल, पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही. याच्यामध्ये एक प्रवेश आहे 1999 पासून आजतागायत महापालिकेने त्या ठिकाणी रंगकाम सुद्धा केलेलं नाहीये. एकूणच अतिशय महत्वाचा असलेला हा शिवकालीन ठेवा एका बाजूला धुळखात पडतो, त्याला वाळवी सुद्धा लागते. शासन म्हणून आपली काय या सगळ्या संदर्भाने भूमिका असेल? तर मला वाटतं जे शिवकालीन स्ट्रक्चर आहेत, जुने काय गड किल्ले आहेत, त्याचं संवर्धन करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी कधी नव्हता एवढा निधी आम्ही त्या सगळ्या ठिकाणी देतो. आपण सांगितलं या बाबतीत मला माहिती नाही, पण निश्चित असं जर कुठे काय असेल तर मला वाटतं शासन अतिशय गांभीर्याने याची दखल घेईल. अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे हा संपूर्ण वाद तिथे होतोय आणि त्यामुळे महायुतीमध्ये विपुष्ट या निमित्तानं निर्माण होतोय अशा स्वरूपाची चर्चा आहे. ते चर्चा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच बघतोय. मला तर काही प्रत्यक्षामध्ये माहीत नाही काय नाही म्हणून, पण मला वाटतं अशी टोकाची भूमिका आमची कुठेही नाहीये. निश्चित वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी बोलले जात आहेत. काल परवा मी बघितलं, आपण दाखवत होता की अमित भाईंकडे मला ही माहित नाही त्यांनी नेमकं काय बोलणं झालं काय नाही. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये निश्चित कुठे आमची फार तणावाचं आमच्यामध्ये वातावरण राहणार नाही. हे तसं नाहीये. भाऊ, आज मनसे या ठिकाणी आंदोलन करते. आपण साफसफाई केलेली नाही जवळपास मागच्या कुंभमेळ्यापासून. 1-2 पत्रकार परिषद होऊन नाही करतो आपण, एसटीपी प्लॅन करतोय आता. हा, तर त्याबद्दल मला वाटतं आता कुंभमेळा आहे, विशेष स्वच्छता असली जाईल. हा कुंभ स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित व्हावा ही सगळ्यांचीच भूमिका आहे. आणि त्या बाबतीमध्ये मागच्या वेळी सुद्धा आपण व्यवस्था केली होती, पण कायमस्वरूपी सुद्धा या ठिकाणी आपण एसटीपी प्लॅन त्या ठिकाणी एसटीपीचं आपण व्यवस्था केलेली आहे. सिवरेज प्लॅनला तर 1500 कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. पुन्हा 500-600 कोटीच्या कामाला आपण नवीन सुरुवात करतोय. म्हणजे निधीची कुठेही कमतरता नाही. या पुढच्या काळामध्ये गोदावरी स्वच्छ असली पाहिजे. 12ही महिने ती सुंदर, नुसतं कुंभमेळ्यापुरतीच नाही तर ती 12ही महिने चांगली वाहिली पाहिजे. कुठेही गटारीचं पाणी, ड्रेनेजचं पाणी त्यात येता कामा नये, ही या ठिकाणी आम्ही खबरदारी आता घेतलेली आहे. नाशिक शहरातल्या रस्ते शिंदेच्या शिवसेनेला नाही, मला असं वाटतं की जे उभाठामध्ये आहेत, हा शिंदे सेनेतून जर मी घेतलं असतं, त्यांच्याकडे आहे वा त्यांचा म्हणून मी घेतलं असतं तर गोष्ट वेगळी. आता आमचं ठरलं आहे की बाबा एकमेकांचे लोक घ्यायचे नाहीत फार करून, पण उभाटामध्ये आहे, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत किंवा काँग्रेसमध्ये आहेत, अशा लोकांना पक्षात घ्यावी आमची सगळ्यांची भूमिकाच आहे. त्यामुळे त्या पद्धतीने मी घेतलं. आम्ही नसतं घेतलं तर काल त्यांनी घेतलं असतं, अजितदादांनी घेतलं असतं. अशी आमची भूमिका क्लिअर आहे की आमच्या पक्षातले जे प्रमुख नेते आहेत त्यांना फार आम्ही ओढाताण आमच्यामध्ये करायची नाही, पण जे विरोधी पक्षामध्ये आहे त्यांना घेतलं तर मला वाटतं त्यात काही वावगं नाही. भाऊ, याच्यामध्ये खासदार शिंदे जे CR काढावा, अजितदादांनी राजीनामा द्यावा, काही कागदपत्र घेऊन आज त्या अधिकाऱ्यांकडे पण भेट देणार आहेत. मागणी कशी वाटते आपल्याला, काय नक्की आपली भूमिका आहे? ते आता अंजलीताईंची मागणी असेल तर त्याला काय, मी त्याच्यावर काय बोलणार. मागणी प्रत्येक वेळ करू शकतो. त्यांच्याकडे पेपर आहेत, कागद आहेत, ते म्हणतायत, त्या अधिकाऱ्यांना दाखवतील. या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय त्याबाबत होईल. जर चूक असेल त्या संदर्भामध्ये अधिकारी दखल होतील, प्रशासन दखल घेईल. भाऊ, पुण्यामधल्या एका